आम्हाला परमनंट सोल्युशन द्या की परत पाणी येणार नाही याची काहीतरी सोय करा। बाकीचे काम तयार नाही ते बाहेर लोक आमचं सगळं घर पाण्यामध्ये होतं। आम्हाला काही मदत आता म्हणजे केले पण आता हे कधी आमचं सगळं गेलं बघा माझ्या घरात पंचनामा हो मी दिलं आता सगळ्याला ना मला राहायचं खायचं प्यायचं माझे बेड सोफे सगळे गेले आणि मी आता 2 वर्षापूर्वी 2.5 लाखाचं फर्निचर केलं हे सगळं टाकून द्यायचे हो आता केलंय ताई मी 22 मध्ये मी कर्ज काढून केले बचत गटातनं पैसे घेऊन आले अजून फिटले पण नाहीयेत माझे पैसे माझ्या मुलीचं आता केलं मी 22 मध्ये त्यांचा ऍडमिशनचा प्रॉब्लेम आहे काही फक्त माझं घर पलीकडचे सगळ्या माझ्या बरोबर आलेल्या महिला सगळ्या मीडियावर माझ्या बरोबरचे सगळे तिकडे सगळे तिकडे जाऊ दे मला शांतपणे पाहू दे हो दादा बाकी हा बेड अख्खं तरंगून हे केलं फ्रीज वरती वगैरे नेलंय आम्ही तरी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी केल्या व्यापारी आहे किती नुकसान झालं बघा सगळ्यांनी साईडला व्हा सगळ्यांनी साईडला व्हा लाईट नाही आहेत ना काय म्हणजे मला तिथले आहेत सेम पोझिशन बघा सगळ्यात सगळ्यांची परिस्थिती आहे आणि छोटे छोटे 5 गल्ल्यांचा मध्ये एवढं आढावा घेऊन प्रशासनाशी बोलूया की आढावा काय झालाय पंचनामे झाले शांतपणे आता आपण बोलूया थँक्यू सगळे जरा इकडे कोणी आलेलं नाहीये आणि न्यूजला पण आलेलं नाहीये आम्ही लोकांना जायचंय पलीकडे सुट्टी पंचनामे झाले का
माझी विनंती आहे की हे मी बघितल्यावर मला जरा नाही लोक पलीकडे थांबले एक तास बघूया पण माझी विनंती बरेच घरं बघितले बाकी जाऊ नका राज या आमच्या फर्स्ट फ्लोअरच्या वरच्या भिंतीपर्यंत लागलेलं होतं ताई पाणी. आणि एकदा माझी आई अपंग आहे 6-7 महिन्याची बाळ आहे. जाऊ ज्यांचं झाले त्यांनी जावं पुढे सांगा सांगा ज्यांचं झाले त्यांनी बाकी त्यांनी आपल्या बाजूला थांबू तुम्हाला इथून लगेच कळेल म्हणून आम्ही सांगतो पहिले या बिल्डिंग मध्ये बघतो कशी बघायला घ्या. आता इथं सगळे जणांवर तिकडे लिहिलेले आहेत, त्याचा वास तुम्ही काय त्यांना सांगितलं की आम्ही बाहेर काढू. तुम्ही हे करा पहिलं. ते संध्याकाळी हे सामान आम्हाला काढून द्या. आणि सगळे उपकरणं, सामान सारे आरामशीर वगैरे तिकडे लिहिलेले आहेत ताई. नको येऊ पुढं बोल नका दातारांची जागा आहे. नाही कोणाचं का असे ना आपल्याला मार्ग आणि तो रस्ता होता ना ताई. आपण कुठेतरी बसून जरा नोट्स करतो सगळं करू काका काही काही नाही एवढंच आहे फक्त बाकी आपल्याला काही काम नाही एवढ्यासाठी चालू आहे आपण त्यांच्याशी बोलून यांना आधी शांत करू त्यांचं सगळं नोटिंग घेऊ सरकारला फोन करू प्रशासनाला फोन करू नाही ताई काय झालं माहिती का माझ्या याच्या पायात म्हणून मी खरं जेव्हा आपला स्त्री आला ना तेव्हा तिला मॅडम टेरेसवरती पण वाटलं जावं मी आधी आई या 5 मिनिटं किती त्रास देतात सगळे लोक एवढं थांब खाली घ्या ती भिंत जी होती म्हणजे रस्ता तो केलेला होता ना ताई. आणि पाणी होतं. आणि पहिलं पाणी जे आलं ते संडासातून होतं त्यामुळे सगळी घाण भिंत वॉटर जे आहे ते बॅक वॉटर तिकडे भिंत आतमध्ये जाऊन बघताय हे बघा आतमध्ये इथे आहे बघा. खिडकीतून सगळं दिसेल दातींच्या घरचं तेच ना दातींची जमीन तीच ना दातार म्हणून आहे त्यांच्या पुढे तो रस्ता आलेला दिसतो. तू शिवच का ना ऐकतच ना त्याचं शिव कपडे पण राहिले नाहीयेत आमचे. माझ्या आईच्या लेवलला मी काल मुलाला आणि मुलीला बाहेर काढले पाण्यातून Thank you.
ग्राउंड फ्लोअरला कोणाच्या मागे जाऊ कोण आपलं नाही झाले सरळ काही होणार कारण ते एक तर पाण्याच्या टाक्या साफ आमच्या गल्लीत आलेली नाहीये लाईट कालपासून पिण्याचं पाणी नाही आम्हाला सुने बोल मागच्या गल्लीचे मागचे काकू काल तर दिवसभर घराचे डॉक्युमेंट गहाळ झालेत परत मिळाले पाहिजे आणि ताई परीक्षा पुढे घ्या आता मुलांच्या आणि मुलांच्या परीक्षा जाता 10वीला मुलं आहेत मुलांची एकटाची फक्त एक्झाम आहे गाड्यांचे पंचनामे नाही झाले हा गाड्यांचे नाही झाले काही अंगावरचे कपडे सुद्धा नाहीयेत नमस्कार मी या भागात आले आणि आपल्याला स्पीकर फोनवर ठेवले आहे एक 4-5 गोष्टींची मागणी लोकांकडून सातत्याने येते एक त्यांचं म्हणणं आहे म्हणजे 3-4 गोष्टींच्या मागण्या त्यांचं म्हणणं आहे एक तर इथे सफाईला आणखीन आपण यंत्रणा लावू शकतो का पहिले दुसरी
टाक्या साफ करून पाहिजेत त्यांना. त्यानंतर त्यांचं म्हणणं फवारण्या, म्हणजे हे मी सजेस्ट करते की फवारणी सकाळ संध्याकाळ करावीच लागेलच. लहान मुलं त्यामुळे पाण्याच्या टाक्या साफ करणे, फवारणी करणे, त्याच्यानंतर वह्या पुस्तकं आणि 1 महिन्याचं सामान पाहिजे. परीक्षा पुढे म्हणून परीक्षा पण नको एक गव्हर्नमेंटचा पण डॉक्युमेंटसाठी लाईट पण बोली लाईट सांगितलं कॅम्प लावता येईल ना. एक मिनिट. कलेक्टर असं म्हणतात की 2-4 दिवस हे सगळं सेटल झालं की आपण यंत्रणा लावू, वॉर्ड ऑफिसरला पाठवू, त्याच्यातून आपण लिस्ट करू कुठल्या डॉक्युमेंटचे, आपल्या एरियासाठी स्पेशल कॅम्प लावू आपण आणि त्याच्यातून डॉक्युमेंटचा प्रश्न सोडवू. मी सिंहगड कॉलेजची बोलते, ती माझी जबाबदारी. ते कलेक्टरांना नको सांगा. मुलांच्या परीक्षा 2 मिनिटं ऐकूया ते काय सांगताय. हा बोला. चालेल. म्हणजे मी परत रिपीट करते, सगळ्यांना ऐकू येईल असं. पहिलं की कलेक्टर ऑफिसने इन्स्ट्रक्शन दिले पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला की ह्या भागात ताकदीने सफाई करणे, त्यानंतर पाणी आणि वीज चालू करणे, त्याच्यानंतर सगळ्या टाक्या साफ करणे आणि इथे व्यवस्थित औषध मारून घेणे. हे पहिला टप्पा झाला. दुसरा टप्पा सगळा माझी जबाबदारी एरियावर, मी स्वतः जबाबदारी दोनवर. त्याच्यानंतर हा पहिला टप्पा झाला. दुसरा भाग की 8 दिवसामध्ये वॉर्ड ऑफिसर येऊन इथून आपण मायक्रो मॅनेज करूया सगळे मिळून आणि त्याच्यात त्यांचे डॉक्युमेंटचा जो काही इश्यू असेल त्याचा स्पेशल कॅम्प या 5 गल्ल्यांसाठी लावू. करेक्ट? हा दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा त्यांना कपडे आणि 1 महिन्याचं राशन याच्यासाठी काय मदत करता येईल का आपण सगळे मिळून पुणेकर म्हणून आपण सगळे अपील करूया आणि आपण सगळे मिळून त्याच्यात कलेक्टर ऑफिसला कलेक्शन पॉईंट करून आपण सगळे लोक देतील, मदत खूप होईल आणि सरकार पण यंत्रणा लावू शकतो. सगळं घेते वया नाही करू नका विषयाची. राहिल्यानंतर वया आणि पुस्तकं त्याच्यासाठी आपण सगळे मिळून करून सरकार पण ते ऐकून घ्या. आता अजून काय लॉंग टर्म साठी पण काहीतरी करता आलं तर परमनंट सोल्युशन. काही लॉंग टर्म साठी काहीतरी करता आलं तर माझी सगळ्यांना विनंती आहे पुढचे 2 आठवडे हे आधी सॉल्व्ह. हा नाही ते झालंच, पण एकदम परमनंट पण सोल्युशन काहीतरी पाहिजे. परत ही अशी लॉंग टर्म बरोबर परत असं सिच्युएशन नाही आली पाहिजे. आता या क्रायसिस 1 स्टेप ॲट अ टाइम. पहिलं आता ह्याच्यातून बाहेर पडून घर साफ करून सगळं क्रम ठरून काय सगळंच मागायला लागला. बेसिक जे आहे दादा माझी एवढीच विनंती आहे 1 स्टेप ॲट अ टाइम. आता आधी घर साफ करून आपला संसार फर्स्ट प्रायोरिटी आणि लॉंग टर्म सोल्युशन इज हाय एंडिंग फ्रूट. त्याला 1 महिना तरी लागेल. आधी आहे ते कलेक्टर आता जे पाहिजे ते मागा ना, आपण टप्प्याटप्प्याने करू आणि माझी जबाबदारी रेकॉर्ड करून ठेवा. स्वतः हे मायक्रो विश्वास तुमच्यावर वाटला असा आम्हाला आधीच इन्फॉर्म करायला सांगा, कारण यावेळेस खूपच प्रॉब्लेम घेऊया सगळ्यांचे मुद्दे घेऊया. काही नाही त्यांचे सगळे मुद्दे घेतले आणखी एक विनंती होती की शांत बसा रे. त्यांना आधी माहिती द्या. एक मिनिट होल्ड करा. एक मिनिट. कलेक्टर जे उत्तर देतात ते ऐकून घेतलं पाहिजे म्हणजे आपल्याला कळेल. 1 मिनिट बोला. वॉर्ड ऑफिसर
आणि इरिगेशन डिपार्टमेंटकडनं आलेल्या जे काही सूचना आहेत त्या तात्काळ लोकांपर्यंत कशा पोहोचवते व्यवस्थित कराबाबत आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्याने नाही केलं तर आम्ही आमच्या पद्धतीने पण नियोजन आणि त्यांना आम्ही आमचं एस्टिमेट करू. आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला समजतंय की इन द लॉंग टर्म सोल्युशनला तुम्हाला 1-2 महिने लागतील. एवढं नागरिक एवढा समंजसपणा दाखवत आहेत ह्याच्याबद्दलही सरकारने नोंद घेतली पाहिजे की लोक खूप सहन करत आहेत. अजून एक सांगायचंय की त्यांना म्हणा आधी आम्हाला सूचना द्या की पाणी पूर्वकल्पना चालेल. एक मिनिट अजून काही आहे का? त्यांना कामाला जाऊया आपण. तुम्ही आता तुमचं काम करा एकच मिनिट इथं वॉर्ड ऑफिसर आलेले. थँक्यू. सगळे बंद पडले. नाही जात आमच्या इकडे अधिकारी इथं आले ते इथेच राहतील. इथं मॅन पॉवर वाढवणे साफसफाईची कोणी बघत नाही. आले सगळे संध्याकाळून आले. आमच्या इथं जे हाल झाले ते आम्हाला त्यापैकी कोण एक जण या बाबतीत जबाबदारी घेईल. एक जण म्हणजे आम्हाला मॉनिटरिंगला पण काम कोणीतरी आपल्या इथं वेगळं आपल्याकडे आहेत ना बरं संगममध्ये वेगळं घ्या. त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला. त्यानंतर त्यांचे मला कॉन्टॅक्ट मी इकडे मागच्या गल्लीला आले. सुप्रियाताई आले. पाठीमागच ताई आले. ताई आमच्या बिल्डिंग मध्ये या पुढे या जरा. होतं मारले दर्शन जा लांब. अरे मार पुढे पुढे करतो. मला नावं पाहिजे. कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. या सगळ्या नावाची करून गेले ताई सगळ्यांचं नाव सगळ्यांची झालं ना. तुमचे पंचनामे झाले. सगळ्या व्हिजिट झाले. कोणी नाहीलं नाही. तुम्ही स्वतः मॉनिटर केले. रात्री आपण 8 वाजेपर्यंत पाणी आणि जेवण दिलं ना. सगळं पूर्ण पाणी असं 4 फुटापर्यंत घरात होतं. गणपतीचा आपला घरगुती व्यवसाय आहे. आता नुकतंच तयारी केली होती 2 वर्षानंतर. सगळं सामान मटेरियल सगळं गेलं. आता तुमचा पंचनामा झाला ना? हो झाला पंचनामा. आतमध्ये पंचनामा झाला का? पंचनामा झाला आपला. झाला. फक्त फोटोची कॉपी आले आले सगळं बघते मी. पंचनामा झाला इज मोस्ट इम्पॉर्टंट. पंचनामा झाला का तुमचा? अजून पुढे आज जायचं. इकडूनच रस्ता आहे. असंच रस्ता आहे. कसं आता पंचनामे करणं हे जास्ती क्रिटिकल आहे. हा चालेल. आम्ही आताची सुरुवात केली. पंचनामा नव्हता झाला त्यामुळे साफसफाई झाला का पंचनामा? हे बघा समोर पण
हे संपूर्ण आतले पण 2 काही हे बघा आज आता आम्हाला खरंच फोटो मार रे बा माझी लहान मुलं आहेत 3 वर्षाची मुलं आहेत, 4 वर्षाची चला स्वच्छ केलेलं परत घाण होते चपल्याने. चला अजून कुठल्या गल्लीत आहेत? इथे 2 समोर इथे 2 घर आहेत. शुभांगी ताई आमच्या आपण आता ऍक्शन मोड मध्ये आपण झालं पाहिजे. आता आपण ऍक्शन मोड मध्ये सोल्युशन आपण बसून आता हे म्हणतायत ते सोल्युशन मध्ये झाला पाहिजे. आता सफाई कामगार वाढवणे हे सगळं करणे. अरे आज घेऊ नका सकाळी उठल्यावर दरवाजा उघडल्यानंतर पोचणे बसले सोफा करायला बेड किती सुंदर आहे तुमचं बाहेरचं. पूर्ण गार्डनची तर वाट लागलीच आहे. पण दादा ते शाळेत यंत्र सांगायचं ठेकेदाराची लोक आणि अजून वाढत आहे. इकडचं पण बघा या ताई काम करा इकडे तर स्क्रॅप केल्यावर काय किंमत येणार आहे मला सांगा गाड्याची. काय तर मिटिंग लावा तुला काय तर करा. 4-5 लाखाची गाडीची किंमत आहे. इन्शुरन्स मध्ये काय म्हणताय? इन्शुरन्स वाले काय म्हणतात मॅडम गाडी त्यांनी कंपनीला दिली आमची स्क्रॅप करा म्हणतात. काढली बाहेर तर 4 ते 5 लाख त्यांनी सांगत 2.5 लाख. नाही अजून लोक वाढत आहे का? आपल्याला ती शेजारच्या गल्लीत जायचं आहे. काका ह्या बाजूने अपील करू आणि तिकडून इकडे गेले का हो निंबल नगरला आहे ना पलीकडनं गाडी येतोय. गाड्या कुठल्या साईडला गाड्या इकडे दर्शन ते पंचनामे 100% झाले. पंचनामे 100% झाले ना. गाड्यांचे नाही त्याचंच काम करायला गाड्यांसाठी काय सोल्युशन आहे? गाड्यांसाठी काय सोल्युशन आहे? ते वॉर्ड ऑफिसर अरे गाड्यांसाठी काय सोल्युशन आहे? गाड्यांसाठी काय सोल्युशन आहे? पुणे जिल्हा शिक्षक मंडळात संदीप पंचनामा झाला सगळ्यांचे झाले पंचनामे 100%. पंचनामे आणि गाड्याचा प्रॉब्लेम अजून राहिलाय. हा पंचनामे चांगले गाडी पंचनामे व्हेरी गुड. प्लीज चांगलं करून एबीपी न्यूज वाले ना ते म्हणले जे पंचनामा करणारे आलते ना एकता नगर मध्ये तर त्यांना म्हणले की तुम्ही माझी न्यूज बघितल्या तुम्ही आले ना सकाळी तर म्हणले हा तुमची न्यूज बघितली म्हणून आलो. पण एबीपी न्यूज वाले फक्त एकता नगर मध्ये जातात आणि हे शेजारच्या आले नाही. सगळीकडे आहे. संबंध नाही
सरकारचा संबंध आहे, सरकारने यायला हा पाहिजे. सरकारने मग तेच ना मग न्यूज बघून सरकार येते का नाही? हो पण हे सरकारचं कर्तव्य आहे, न्यूजचं नाही. सरकारने यायला पाहिजे, सरकारची चूक आहे. न्यूज दाखवल्या सरकारी अधिकारी येतात ना बघायला. काही असं नाही, म्हणजे सरकार किती वाईट आहे बघा. सरकारी यंत्रणा आहे, न्यूज नाही सरकार स्वतः चालवतं. हे सरकारचं अपयश आहे, सरकारचं अपयश आहे. आता सरकार काही चॅनल बघून सरकार चालवणार, मग सरकार कशाला पाहिजे? सरकार काय झोपलं तर काय? मग ही पूर्णपणे महाराष्ट्र सरकारची चूक आहे. महाराष्ट्र सरकार काय करत होतं? झोपलं होतं. टॅक्स भरता ना तुम्ही? अहो ताई, टॅक्स भरला तर अधिकारी म्हटला की टॅक्सचं काय हिशोब आहे असं बोलताय. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.